महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पाचोरा जळगावचा जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कर्तव्यावर हजर। सोमवारी 5 मे रोजी लग्न आणि गुरुवारी जवान सीमेवर रवाना। कर्तव्याला प्राधान्य, नववधूचाही पाठिंबा। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या पर्यटकावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालय येथे येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत। देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडेगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर रवाना झाला आहे। सन 2017 मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी 5 मे रोजी विवाह झाला। देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून त्वरेने बोलवणे आले। त्यांनी देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक 8 मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला। आज ते रवाना झाले आहेत। मुलगा देशसेवेसाठी निघाला असताना आईच्या डोळ्यात अश्रू आले, तर पत्नीही भावूक झाली होती। लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले मनोज ज्ञानेश्वर पाटील हे नंदीची खेडेगाव येथील सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज गुरुवार सीमेवर रवाना झाले आहेत। पाचोरा तालुक्यातील नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडेगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लोभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले। लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते। पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही तोच मनोज यास कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलणे आले। कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागत असल्याने माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे। देशापेक्षा मोठे काही नाही, या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे। महाराष्ट्र टुडेसाठी ब्युरो रिपोर्ट, जळगाव। हा कर्तव्यावर गेलेला आहे। दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं। काल म्हणजे कॉलिंग आला। कॉलिंगनंतर आमचे मित्र जो आहे मनोज ज्ञानेश्वर पाटील हा जवान जो होता हा सैन्यामध्ये त्याचं लग्न होतं। लग्न झाल्यानंतर त्याची हळद ही भेटली नाही, नेहमी नाही सगळ्यासाठी कॉल त्यावेळेला तो हा विचार न करतो आज लगेच झाला आहे। हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे महाराष्ट्राला, की ज्या माणसाला सोबत म्हणजे आईवडिलांना सुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आईवडिलांना, सगळ्यांनी त्याला बाय केलं की तुझा, आणि त्याला आम्ही सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी तो पुन्हा सज्ज झाला आणि तो निघालेला आहे। हे एक वाईट म्हणजे कधी कधी मन भरून येतं की अशा घटनेमध्ये की जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातो आहे, ह्या सगळ्यात मोठा दुर्योग आहे। पण शेवटी देशाची सेवा आहे आणि देश सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि ह्याच्या सेवेसाठी तो गेलेला आहे, त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला नको पाहिजे, कारण युद्ध हे देशाला परवडणारा विषयच नाही आहे। म्हणून युद्ध न होता सुखरूपपणे आमचा जवान परत यावा ह्याच आम्ही परमेश्वराला जो प्रार्थना केलेला आहे आणि तो दीर्घायुष्य ह्याच प्रार्थना केल्या आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।